वाढीव घरपट्टी विरोधात 20 रोजी बोंबाबोंब आंदोलन. कृती समितीच्या बैठकीत निर्णय. 4 ऑगस्टच्या सांगली, मिरज आणि कुपवाडमध्ये बंद, भव्य मोर्चाचे आयोजन. वाढीव घरपट्टी विरोधात तीव्र लढा करण्याचा निर्धार वाढीव घरपट्टी विरोधात कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. दिनांक 20 जुलै रोजी सकाळी 10:30 वाजता पालिकेसमोर बोंबाबोंब आंदोलन. दिनांक 4 ऑगस्ट रोजी सांगली, मिरज, कुपवाड बंद तसेच भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कष्टकऱ्यांची दौलत असलेल्या बैठकीला नागरिक जागृती बचे अध्यक्ष सतीश साखळकर, माजी सभापती हनुमंत पवार, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, एकता असोसिएशनचे अध्यक्ष बीर शहा, हमाल पंचायतचे नेते विकास मगदूम, मराठा क्रांती मोर्चाचे विनय पाटील, नागरिक संघटनेचे कार्यवाह विद बर्वे, माजी नगरसेवक मुन्ना कुरणे, सृष्टी संवर्धन फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र वळवडे, शेकापचे ॲडव्होकेट अजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब मासुले, नागरिक हक्क संरक्षण समितीचे विनायक सिंहासने, गजानन मिरजे, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष नितीन मिरजकर, ग्राहक पंचायतचे डॉक्टर ज्ञानचंद पाटील उपस्थित होते. महापालिकेच्या वाढीव घरपट्टीसह ड्रेनेज, कचरा, पाणीपट्टी व्यवस्थापन, रस्ते, अतिक्रमण, बांधकाम परवानगी आणि इतर नागरी समस्यांबाबत नागरिकांच्या हरकती आणि तक्रारी एकत्रित करण्यासाठी स्वतंत्र गुगल फॉर्म तयार करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आणि या माध्यमातून नागरिकांच्या समस्या लेखी स्वरूपात संकलित करून त्या महापालिका प्रशासनासमोर पुराव्यानिशी मांडण्यात येणार आहेत. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील अन्यायकारक फसवणुकीने काढलेल्या वाढीव घरपट्टीच्या विरोधात आज व्यापक मीटिंग संपन्न झाली. सदर मीटिंगसाठी सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. आज सर्वांमध्ये आपण गेले 1.5 ते 2 महिने झालं कायदेशीर मार्गाने आपल्या न्याय हक्कासाठी विविध निवेदन दिले, प्रस्ताव दिले. मात्र मनपा प्रशासन असेल किंवा सत्ताधारी असतील किंवा सर्व सन्माननीय नगरसेवक काही अपवाद सोडले तर दाबून हुकुमशाही पद्धतीने घरपट्टीची बिले काढण्याचा जो प्रकार चालू आहे त्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. आता टप्प्याटप्प्याने आंदोलनाची व्याप्ती वाढवण्याचे ठरलेलं आहे. त्याच पद्धतीनं 20 जुलैला महासभा आहे. त्या दिवशी सकाळी 10:30 वाजता बोंबाबोंब आंदोलन महापालिकेच्या दारात करण्यात येणार आहे. त्या दिवशी सर्व आजच्या बैठकीतील व ज्यांना शक्य आहे त्यांनी उपस्थित राहायचं आहे. त्याच्यानंतर 4 ऑगस्ट मंगळवार 2026 रोजी सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्र पूर्ण कडकडीत बंद ठेवून एक मोठा हजारो लोकांचा मोर्चा या महापालिका मुख्यालयावर आयोजित करण्यात येणार आहे. याची सर्व नागरिक बंधूंनी व प्रशासनाने नोंद घ्यावी. तसेच गुगल फॉर्म काढण्यात येणार आहेत. महापालिकेच्या घरपट्टीबरोबर अन्य ज्या समस्या आहेत, मग कचऱ्याचे असतील, कुत्र्याचे असतील, पिण्याच्या पाण्याचे असतील, अशा सर्व तक्रारीबाबत व्यापक गुगल फॉर्म भरून घेण्यात येणार आहे. तसेच नागरिकांच्या जनजागृती करण्यासाठी खास करून माझं थोडं वाढलंय, थोडं कमी झालंय, तुमचं काही जरी झालं तरी ह्या महापालिका प्रशासनाने सरळ खासगी कंपनीला हाताशी धरून सत्ताधारी भारतीय जनता पार्टी असेल व सर्व सन्माननीय नगरसेवक असतील यांनी सरळ आपल्याला फसवलेलं आहे. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी जागृती करून लोकांना पॉम्पलेट वाटण्यात येणार आहे. तरी ह्याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. 4 ऑगस्ट 2026 मोर्चा आपल्याला यशस्वी करायचा आहे आणि 20 जुलै 2026 रोजी बोंबाबोंब आंदोलन करायचं आहे. या माध्यमातून मी आपल्याला आवाहन करीत आहोत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.